2019मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, पण 2022मध्ये अचानक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री कसे काय झाले सगळ्यांना माहिती आहे. पण चला परत एकदा आपण बघूयात. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आणि शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. पण कालांतराने शिवसेनेतील काही आमदारांमध्ये नाराजी वाढू लागली. त्यांचं म्हणणं होतं की शिवसेनेने भाजपसोबतची नैसर्गिक युती तोडली. मग जून 2022मध्ये एकनाथ शिंदे यांनी अनेक शिवसेना आमदारांना सोबत घेत बंड केलं. आमदार आधी सुरतला गेले, नंतर गुवाहाटीला गेले. या बंडामुळे उद्धव ठाकरे सरकारचं बहुमत धोक्यात आलं. राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेशही दिले. मात्र बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा दिला आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत भाजपने एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद दिलं, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. काही जण याला विचारधारेसाठी केलेलं बंड म्हणतात, तर काही जण फोडाफोडीचं राजकारण म्हणतात. पण एक गोष्ट नक्की, या घटनेने महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बदलून गेलं. शिंदे गटाचं म्हणणं होतं की हे बंड हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि भाजपसोबतची नैसर्गिक युती टिकवण्यासाठी केलं गेलं होतं. पण मग एक प्रश्न अनेकांच्या मनात पडतो, जर भाजप शिवसेनेची नैसर्गिक युती टिकवणं हाच उद्देश होता, तर नंतर सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट कसा काय सामील झाला? हा राजकीय व्यवहार होता, सत्तेचं गणित होतं की विचारधारेतला बदल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.